नमस्कार मित्र मंडळी, स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे. आज पण बघ ॲक्च्युली मित्रांनो विषय असा झाला आहे की आपले जे डेली ब्लॉग्स आहेत त्यांचं जरा मी आकडे मोजण्यात आहे ना जरा गडबड केले. यू भाई आज 20वा ब्लॉग आहे. 20वा आईच्या गावात 20 ब्लॉग झाले भाई. खतरनाक प्राऊड मोमेंट आहे. प्राऊड मोमेंट कारण एवढी आतापर्यंत कोणतीच गोष्ट आपण कंटिन्यू केली नव्हती. मला खूप भारी वाटतंय की आपण 20 ब्लॉग केलेत. वा 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 वा. तो मित्रांनो स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉग डे 20 मध्ये. कसं वाटतंय? गारगार वाटतंय कारण सकाळची थंडी ही लय बोचरी आहे. तर मित्रांनो वाजलेत 8:30. मी आता चाललोय बंड्याबाईकडे. 8:30 वाजलेत परफेक्ट. 8:30 वाजता निघालोय. आता त्याला फोन करतो आणि वरती बोलवून ठेवतो. सो आम्ही लगेच निघू. आता तिकडचा रस्ता चालू आहे की बंद आहे माहीत नाही, पण आता बघू. जाऊया तिकडून जवळ पडेल. लवकर पोचू आपण. सो थोडा वेळ भेटतो, जरा फोन करतो बंड्याबाईला. ओके, सो बाय बाय. सो मित्रांनो आपला जो खेडशी बनसोळ्यातनं जो रोड जातो रेल्वे स्टेशनला तो आज बंद आहे. सो आपल्याला पाटीलवाडीतून MIDCतून पुन्हा रेल्वे स्टेशनला यायचं आहे. त्याच्यामुळे थोडासा लेट होणार आहे. आता बघूया किती वाजता आहेत. आणि बंड्या अजून आला नाही. आज मला लवकर फोन केला नव्हता 8 वाजता की मी निघालोय म्हणून, पण अजून काय आलेला नाही. अरे धाव तू आज 8 वाजता निघालास? 7:30ला उठलो आजच्या गावात. 7:30 वाजता उठून तयारी केली. हा आंघोळ वगैरे केली हा आणि रेडी 8 वाजता तुला फोन करतोय मी. फोन मिस कॉल माझे काय मला आला होता, एकच आला मेसेज. सो आम्ही निघालोय. आपला हा रोड बंद आहे, आपल्याला तिकडून जायला लागणार आहे. सो मित्रांनो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. ओके, कारण आता आम्ही चाललोय ऑफिसला. लेट नाही झाला पाहिजे. हो बाय बाय मित्रांनो, बाय. मित्रांनो आम्ही पोचलोय एकदम परफेक्ट टायमिंगवरती 9च्या आधीच. आणि आम्ही आलो इथे विहिरीच्या इथे. आणि ह्या विहिरीत काल आजची जे लय मोठी आहे विहीर. नाही रे कुठं दिसत नाही. तो बहुतेक तरी दगडा बिगडात राहिला असेल. काल बंड्याबाई इथे आलेला फोनवर बोलत आणि चावलाच नव्हते मला काल रात्री. वाटावलोय मी इथे नेमकं आलो आणि हा नेमका असा फिरला इकडे आणि इकडे लटकत ठाप खाली. काळू रात्री मी रँडमली आलो झाला तसा आहे रे तो. बट तो नाही आता बांधाच्या इथे कुठे राहिला असेल आधार घेऊन. वाटत नाही तो आता येणार नाही वरती. इम्पॉसिबल. कुठंच जागाच नाही. नाही ती खाच आहे ना, त्या खाचीत राहिला असेल रे. मी 100% गॅरंटी देतो. त्याला तिथं काय खाली खायला नाही भेटलं ना तर तो मारणार. तर खायला भेटलं तर राहील तो. वर्ष काढतोय मग साप असतात विहिरीत, काढतात वर्ष साप विहिरीत काढतात. परवा एक इथं पकडलेला तो ब्लॉग जाऊन बघा. तेवढाच आहे. सेम टू सेम. म्हणजे त्या सापाचा मित्रांनो एक्सक्लुझिव्ह न्यूज प्रथम कचरा काढताना माझीवाली खुश होणार आहे. मला कचरा मारता येतो. सर आय लव्ह यू. हा इथे कचरा थोडासा राहिला बघा पाठी. काय सांगेल? राहूच शकत नाही. भांडावाला 2 सलाईनच्या बॉटल लावायला लागल्यात. सो आणि आता हे आले. घेऊन आलोय आम्ही. सकाळी गेले होते आता आलेत. हात बघा भाई केवढा मोठा. 4 सलाईन लावले. 4 की 2? 2 नाही रे, एकच. एकच मध्ये मी झालो डन. म्हटलं नको बस आता जास्त नको. आता माझ्या ताकद नाहीये. अरे ब्लड प्रेशर पुरा लो. तुझा विचार करून राजूभाई, तुमचा लोकांचा विचार करून मला ब्लड प्रेशर लो झाला. एवढा विचार कशाला करायचा? तुमचं टेन्शन येतं रे, बाकी काय नाही. राजूभाई व्हिडिओ करत नाही काय नाही. हो मित्रांनो आज आपल्या ब्लॉग मध्ये आगमन होत आहे ऋषभजी तोडणकर यांचं. हा दादा आहे. आपण युट्यूबला ब्लॉग बनवतो. ऐकर येस हा दादा आहे. हा ब्लॉग बनवतो. मग डेली काय भेटेल ते घ्यायचा. चॅलेंजसाठी तुला शुभेच्छा. येस छान वाटलं. किती दिवस झाले? आहे आता 20वा ब्लॉग आहे. 20वा. अरे वा. डेली चालू आहे. ये बस. हो तो आजारी आहे. झोपला. सबस्क्राईब किती झाले सबस्क्रायबर्स? 2.25 लाख असतील काहीतरी. 2.25 लाख सबस्क्रायबर्स वाला माणूस आहे आपल्या इथे.
सो आता चाललाय तुझे पण होते तुझे लवकरच 5 लाख 1 मिलियन होते. हो दे आधी 1 लाख होऊ दे तर सिल्वर बटन पाहिजे मला सिल्वर येईल लवकरच. हो. किती त्या चॅनल वरती 30,000 झालेत ना. हा 30,000 झाले. तिकडे पण टाकतोस ना रेग्युलर. चला मित्र हो, चलो काय मित्र वाटलं? चलो तुला भेटून बाय भरपूर बाय. दिवसांनी. ऋषभ तोडणकर नावाचं चॅनल आहे नक्की जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद. चालेल सावकाश जा. हो बाय. हा चल. हा दादा गेलेला आहे. हा दादा पण खूप भारी आहे. आपल्याला म्हणजे आपलं याच्याशी बोलणं होतच राहतं. म्हणजे आपण लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा पण हा दादा एकदम भाई तुम्हाला काय सांगू व्ह्यूज बघाल ना त्याच्या चॅनलला जावा नक्की जाऊन बघा. आणि त्याचं चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो थोडंसं बोलणं झालं क्रिएटर्स लोकांमध्ये. इकडे क्रिएटर्स लोक बसलेत, बोलणं चालू आहे इकडं अजून पण. सो आता वर्षाव इथं येत होता. वर्षाव बोलला होता की रेल्वे स्टेशनला ये. मी निघालो होतो. वर्षाव चावी घेतली होती, मी निघालो होतो. मग तेवढ्यात तुला फोन केला, तुझा फोन आला तर तू बोललास की मी येतोय म्हणून. सो मी थांबलो इथेच. पण आता तू अजून काय आलेला नाही आहेस. सो ब्लॉग बघत असशील तर लाईक कर, कमेंट कर, शेअर कर, सबस्क्राईब कर आणि कमेंट करून सांग कुठे गेला होतास. ओके. सो आता जाऊया जरा चर्चा करूया आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने मित्रो. बाय. सो मित्रांनो आता तुम्हाला थोडासा सेटअपमध्ये चेंज वाटत असेल म्हणजे लाईटचा वगैरे वगैरे वगैरे. तर मग विषय असा आहे की मला माहिती होतं की आज शूट आहे त्याच्यामुळे मी तिकडे काही शूट नाही केला आपला व्लॉग. हां तुम्हाला जास्त काही सांगत नाही. आपलं एक काम आहे, वर्क आहे, ते तुम्हाला हळूहळू समजेल. सो हे वर्कसाठी आपलं पूर्ण सामान वगैरे. आणि हा नवील दादा आहे, नवील भोळे. याचं नक्की इंस्टाग्रामला अकाउंट वगैरे आहे. हा फोटोग्राफी वगैरे व्हिडिओग्राफी करतो खतरनाकवाली. नक्की जाऊन चेक करा, रॉ फिल्म्स म्हणून आहे. सो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नवीन मोबाईल कधी अपडेट भाई. कधी गुड गुड. त्याच्याशिवाय कसं क्वालिटी भाई. मग त्याच्यामुळे घेतला. सो आता आम्ही दोघं आलोय, अजून पोरं येत आहेत. सो जरा मस्त वाटतंय, काहीतरी आपलं मोठं काम चालू होतंय. सो थोडंसं असं भारी वाटतंय आणि बघू आता कसं काय होतंय. कारण आजचा जास्त काही शूट नाही. आज आपला छोटासा पॅच आहे. पण त्याच्यासाठी जो सेटअप लागणार आहे तो जरा सेटअप चांगला करायचा आहे. त्याच्यामुळे शूट आपलं खूप टाईम लागणार आहे शूटला. सो तुम्हाला जे आता इथे सगळं काय होईल ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे. BTS टाकणार आहे मी. सो नक्की बघा. आणि जास्त काय मी रिव्हील करणार नाही आहे त्याच्यामुळे हे सिक्रेट आहे आपलं. सो मी काय सांगणार नाही त्याच्यामुळे तुम्ही BTS एन्जॉय करा. ओके. सो लेट्स गो. बाय. अजून पोरं येतात ती पण तुम्हाला इंट्रोड्यूस दाखवतो करून. सो बाय. बसला म्हणजे आपण जुगाडी माणूस आहे भाई. रबरची आयडिया मस्त. परफेक्ट. सो मित्रांनो सेटअप बघा. सेटअप हा आपला सेटअप आहे शूटचा आजचा. सो वर्षा इथे बसणार आहे आणि शूटला चालू करायचं आहे आपल्याला. नाही हे आपलं प्लॉट इफेक्ट आहे, काही टेन्शन नाही. इथं थांबा मी लाईटवर येतो. कैसा दिखतोय तुमचा भाव. ओके. सो भेटूया थोड्या वेळाने. BTS बघा. एन्जॉय. बाय. मी पुढे मागे ते मला सांगा म्हणजे ऍक्च्युली तुला कसं चांगलं वाटतं. असं चांगलं वाटतंय बघायला असं? नाही तो मगाशी तसा राहिला होतास ना. असा ऍक्शन. ओके कट. असा येस. हे मस्त आलाय, प्रॉपर शॉट आलाय. असं वाटतं संध्याकाळच आहे. तू बोललास म्हणजे खतरनाक. नाही सिरियसली तो बारीकसा कट घेतलाय ना फक्त मी, त्याच्यानं असं वाटतं भाई संध्याकाळच आहे. शेवटला आहे ना छोटासा कट आहे ना मी कंटिन्यूस ठेवलाय. अब हा एवढाच कळलं काय. त्यामुळे काय वाटतंय बाहेर संध्याकाळच आहे. तिकडचा अँगल बरोबर पाठचा आहे तो. आणि मग त्याच्यानंतर तू क्लोज लागेल माझा. ओके, बरोबर. असा बरोबर. आणि नंतर मग हा लावलास तरी चालेल. आणि नंतर फोन आता पहिला काय करूया, हा अँगल घेऊया पहिला आणि नंतर क्लोजअप घेऊया. आता पहिला मागचा अँगल पहिला लावलेला बघ. डिरेक्टर आणि कॅमेरामॅन बोलू देत. आपण काय करायचं फोन फक्त बघायचं. फोन तू करू शकतो.
म्हणजे ते राजूला परवा होत होतं. हा परवा होता तसं. मी शाप नाही पण राजूची हालत काय झालेली मला कोमात गेलो होतो. काकूंनी आता मला परवा फोन केला नाही म्हणून परवा मला पण फोन केलं की जरा बघ जरा ते काय झालं काय विषय कोमात गेलो होतो मी एन्झायटी. नाही मस्करी नाही, फालतूगिरी करतोस तू. मला ते काय सोडून देते. नाही बरोबर वाटत नाही रे. सॉरी मी ब्लॉग मध्ये बोलतो हे, पण जे रियालिटी ते मला बोलायला लागणार. जसं दिसतो तसं नाही आहे ऍक्च्युली. ह्याला थोडा डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे. काय माहितीये आता त्याची जी Humble माणूस भरपूर आहे, म्हणजे- बॉडी लँग्वेज आहे ना त्याच्यावरून समजून जायचं. नाही, कारण पण- खातो भरपूर पण त्याच्यामुळे ते थोडासा विषय होतो त्याचा. पण मला एक बोलायचं म्हणजे कसं, माणूस एकदम चांगला थोडा आहे. हसूच माणूस एकदम चांगला आहे, हंबल माणूस आहे. म्हणजे तुम्ही आयुष्यात कसं राहते, माणूस कुठल्या माणसाला भेटणार नाही सर. फक्त त्याला एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे ना, थोडा मध्येच घाबरल्यावर राहतो जेव्हा तो ऑफ कॅमेरा असतो. झालं तुमचं टेस्टोस्टेरॉन कमी होतं. झालं राग येत नाही ना किती वेळ काय पण बोलल्यावर. बोला अजून बोला. व्हिडिओ करत होता आईच्या गावाला. आई जरा माहित नाही याला. मला पण माहित नाही व्हिडिओ बनवत होतो. सो मित्रांनो, आता मी घरी आलेलो आहे आणि मी खूप वेळ झाला घरी येऊन. आता जरा इकडे काम करत होतो. सो ते काम झालं आणि म्हटलं की भाई मला आठवलं की मी ब्लॉगचा एंड नाही केला आहे. सो आजचा हा जो BTS ब्लॉग होता, हे एक आपलं सिक्रेट आहे. ते हळूहळू तुम्हाला समजेल. मी एकदम दाखवू शकत नाही. ते एक सिक्रेट आहे. सो ते हळूहळू तुम्हाला रिव्हील होत जाईल. त्याच्यामुळे जरा वेट करा याच्यासाठी. कळेल तुम्हाला हळूहळू. सो आजचा आपला जो ब्लॉग होता, हा BTSचा ब्लॉग एवढाच होता. उद्यासुद्धा आपल्याला शूट करायला जायचं आहे. तोसुद्धा ब्लॉग BTSचाच ब्लॉग होणार आहे आणि उद्या आपण स्वतः ॲक्ट करतोय त्या याच्यात. सो उद्या मजा येणार आहे. सो बघूया कसं काय होतंय. सो आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. मित्रांनो, भेटूया डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय अँड गुड नाईट. बाय.